आणि आता आपल्या महिला आपल्या सोबत बोलत आहेत। मराठी या महाराष्ट्रामध्ये 7 कोटी आहेत असं म्हणतात। मग या 7 कोटीपैकी आपल्या अर्धा समाज हा महिलांचा आहे। आणि याच्या अगोदरच्या आंदोलनामध्ये आपण कधी नेलते का हो आपल्या महिलांना? मग तुम्हाला कसं मिळालं आरक्षण? तुमची अर्धी ताकद तर करीत होती आणि अर्धी ताकद आता इथं आपल्यासोबत लढायला आलेली आहे। महिलांसाठी एकदा जोड देतात। आता ही कवितेची पार्श्वभूमी सांगतो मित्रांनो, ही तुमच्यासाठी नाही, जे आरक्षण लढ्यामध्ये सहभागी होत नाहीत त्यांच्यासाठी आहे, जे स्वतः गर्भ श्रीमंत झालेले आहेत, मराठा समाजाच्या जीवावर जे मोठे झालेले आहेत। आणि आता हे आरक्षण लढ्यामध्ये कसे लढायलो होतो आपण, मोर्चे कसे काढायलो होतो, उपोषण कसं करायला, हे दुरून बघून बसायलेत ना आणि बघायला तर आपली हसायला लागलेत। अशासाठी नाही, जे सहभागी नाहीत त्यांनी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी। तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, दुधाचं तूप आणि साय महत्वाची आहे, सगळ्या महिला मंडळाला माहिती आहे। तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, पण समाजाच काय रगड्या, समाजाच काय, समाजाच काय रगड्या, समाजाच काय। तुझ्या तूप आलं, तुझ्या हाती साय, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, पण समाजाच काय रगड्या, समाजाच काय, समाजाच काय रगड्या, समाजाच काय, समाजाच काय रगड्या, समाजाच काय। तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी, नाडी माहिती ना, डॉक्टरच्या हातात नाडी असते तशी। तुझ्या हाती आहे रे गड्या समाजाची नाडी, राहायाला माडी तुला बसायाला गाडी। तुझ्या हाती समाजाची आहे रे गड्या नाडी, राहायाला माडी तुला बसायाला गाडी। अरे सांग तुझा धंदा आहे तरी काय, समाजाच काय रे गड्या, समाजाच काय, समाजाच काय रे गड्या, समाजाच काय, समाजाच काय रे गड्या, समाजाच काय। या समाजाच्या आरक्षण लढ्यामध्ये सहभागीच नाहीत, त्याच्यासाठी पुढच्या 4 ओळी आहेत, नीट लक्ष द्या आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा। धाम नाही धाम नाही सकाळी उठून, धाम नाही धाम नाही सकाळी उठून, भूक तुला सांगर गड्या ये तर कुठून, भूक तुला सांगर गड्या ये तर कुठून, सांग तुझा छंद असा आहे तरी काय, समाजात काय गड्या, समाजात काय, समाजात काय गड्या, समाजात काय, समाजात काय गड्या, समाजात काय। आता पुढच्या ओळी आहेत त्या नेते मंडळी आहेत त्यांच्यासाठी। तुझ्यासाठी तुझ्याकडं सार काही हाय र, तुझ्यासाठी तुझ्याकडं सार काही हाय र, माझ्यासाठी तुझ्याकडं आहे तरी काय र, तुझ्यासाठी तुझ्याकडं सार काही हाय र, माझ्यासाठी तुझ्याकडं आहे तरी काय र। पुसते रोज मराठ्याची मराठ्याला माय, पुसते रोज मराठ्याला मराठ्याची माय, समाजात काय रगड्या, समाजात काय, समाजात काय रगड्या, समाजात काय, समाजात काय रगड्या, समाजात काय। मित्रांनो, समाजानं एकत्र येऊन लढलं पाहिजे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अविरत आहेत। तुम्हाला या ठिकाणी येऊन त्यांच्यासोबत सामील व्हायचे लढ्यामध्ये, एवढं तुम्ही करू शकता आणि ते तुम्ही केलंच पाहिजे। यानंतर 50% आतमध्ये ओबीसीतूनच आरक्षणाची मागणी केली पाहिजे, कारण या राज्यकर्त्यांनी, या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी आरक्षणाचे वाटप असं केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज राहतच नाही, मराठा समाज सोडून सगळेजण राहतात असं म्हणून सगळं आरक्षण वाटप करून ठेवलं आहे।